तशीच्या तशी तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये ऍज इट इज तुमच्यापर्यंत पोहोचणार मशीन. म्हणजे हा जसा आता सर थोडक्यात कसं बनवायचं ते सांगतो, त्याचं कटिंग कसं करायचं. साधारणतः आपण यामध्ये 2 इंचापर्यंत 2.5 इंचापर्यंत तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे बाजारामध्ये तोपर्यंत तुम्ही त्या हिशोबाने म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल कस्टमरची त्या प्रकारे त्याप्रमाणे तेवढ्या त्याला साईजचं 2 इंचाचा फोम सफिशियंट असतो. परंतु काही तुम्ही आता गेलात बाजारामध्ये, सर तुमचा फोम किती इंचाचा आहे, तर आपण सांगतो 2 इंच आहे, 2.25 इंच पाहिजे म्हणतात, तर 2.25 इंच याच्यामध्ये हे चालतं. तर हे मशीन बघा सर, फक्त तुम्हाला स्पिन केलंय थोडस हँडल, पूर्ण हे सोडून दिलंय मी, याला पकडायची गरज नाही, पकडायची गरज नाही. हँडल आता कसं सेफ्टी आहे सर. हा हँडल जो आहे हा तुम्ही किती जरी खेचला तर हा जो लॉक झालेला आहे आता खाली येत नाही. मी हा लॉक उघडतो, आता ओपन झाला. सर आता तुम्ही बघा हा कटर तुम्हाला जाणवणार नाही. हे बघा मी एका बोटानेच त्याला कट करतो सर, एकाच बोटाने कट करतो. कट झालं ते आता पूर्ण प्रोडक्ट कट झाला, लॉक झाला, मटेरियल कट झालं, A1 क्वालिटीचं कट. आता हे फायनल कट झाल्यानंतर तुमचं फायनल प्रोडक्ट कसं होणार आहे, सिम्पली आहे. हे ब्रॅकेट घेतलंय मी, यामध्ये इन्सर्ट केलंय, हे तुमचं फायनल प्रोडक्ट झालं. याला रिबीट येतं. रिबीट मी तुम्हाला पुढच्या माझे जे मशीन आहे त्यामध्ये रिबीटचा डेमो देतो. सर फायनल प्रोडक्ट हे रेडी झालं, म्हणजे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी सेल करण्यासाठी हे रेडी झालं आणि A1 क्वालिटीचं सर. आता हे मार्केटमध्ये कितीला सेल करता येईल साधारणतः सर, हे तुम्ही बनवल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला 35% मार्जिन मिळू शकतं. 35% म्हणजे होलसेलरला. जर तुम्ही रिटेलर जर म्हटलं तर 100% मार्जिन मिळतं सर. रिटेल मध्ये जास्त प्रॉफिट प्रॉफिट मिळतं, 3 पट प्रॉफिट मिळतं. आणि ह्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे सगळं